आपल्या सर्वांना माहिती आहे की 20 तारखेला 20 नोव्हेंबरला 7 नोव्हेंबर मग 14 नोव्हेंबर त्यानंतर आता 20 नोव्हेंबर यादी आली। त्या दिवशी पण आपल्याला सगळ्यांना घोळ आठवत असेल, ती यादी डाउनलोड नव्हती होत, मशीन रीडेबल नव्हती। नंतर रात्रीपर्यंत सगळ्यांनी जेव्हा डाउनलोड केले तेव्हा मोठ्या संख्येत सगळीकडे गोंधळ झाला। याद्या सापडत नव्हत्या, जे समज आले ते नाव शोधायचं कसं, बिल्डिंग शोधायची कशी, माझं नाव शोधायचं कसं, हा एकंदर गोंधळ हा संपूर्ण ह्या मुंबई महानगरपालिकेच्या जी निवडणुकीची यादी आहे त्याच्यात होता। अर्थात मी निवडणूक आयोगाची भेट घेतली, तिथे वाघमारे आणि इतर त्यांचे सहकारी होते आणि त्यांना हेच आम्ही विनंती केली होती। आम्ही जे पत्र दिलं होतं उद्धव साहेबांनी आणि राजसाहेबांनी ते त्यांच्यासमोर मांडलं आणि अजून काही दिवस मागून घेतले होते। पण प्रामुख्याने त्याच्यात जो घोळ होता त्याच्यावर निवडणूक आयोग अवलंबून न राहता आम्ही स्वतः त्याच्यावर काम करत राहिलो। गेले 10-12 दिवस आम्ही शाखेत जातोय, वेगळ्या विधानसभेत जातोय आणि ह्याच्यावर ऑब्जेक्शन कसे घ्यायचे, काय ऑब्जेक्शन घ्यायचं, कुठचं फॉर्म भरायचा, किचकट पूर्ण प्रक्रिया आहे ती पार पडत आहोत। यानंतर देखील आम्ही अनेक शाखेमध्ये जात आहोत, पण ह्याच्यात काही गोष्टी ज्या ठळकपणे जाणवत आहेत त्या तुमच्याच समोर आणत आहे, लोकांसमोर आणत आहे मीडियाच्या माध्यमातून, आणि यंत्रणा नेमकी चालली कशी हे बघण्यासारखं तर झालेलं आहे। आता मतदान चालू आपलं तर माहिती आहे, कोण मख्ख चेहरा घेऊन बॅग सोबत उतरतंय, त्याच्यात पैसे आहेत की नाही ह्याच्यावरनं सगळा गदारोळ, कोणी धमक्या देत आहे, कोणी रेट आहे, हा सगळा तर गोंधळ वेगळाच। एक आमदार तर जाऊन दाखवतात की कोणी मतदान कोणाला करायचं। खरोखर निवडणूक आयोग म्हणून प्रकार आहे की आता सर्कस झाली त्याची, हे विचार करण्यासारखं आपल्या देशात आहे। पण आम्ही गेले 10-12 दिवसांमध्ये एक वॉर्डमधले, म्हणजे मुंबईत जर आपण म्युनिसिपल वॉर्ड पाहिले तर 227 आहेत, सरासरी प्रत्येक वॉर्डमध्ये 3 ते 4 हजार ऑब्जेक्शन आम्ही घेतलेले आहेत आणि अजूनही आम्ही घेत आहोत। 3 ते 4 हजारच झालेले आहेत, कारण ही एक सिस्टम आहे ती किचकट आहे। म्हणजे त्या असतो तो संभाव्य काढायला, ते संभाव्य काढायला तुम्हाला त्याच्या घरी जायला लागतं, त्याचा फॉर्म भरून घ्यायला लागतो, एक दाखला, मग आधार कार्ड असेल किंवा ड्रायव्हिंग लायसन्सची कॉपी असेल, जे काय असेल त्याला अटॅच करून तुम्हाला सहाय्यक आयुक्तांकडे जायला लागतं, त्या व्यक्तीला घेऊन जायला लागतं। आणि ही सगळी प्रक्रिया झाल्यानंतर अशी एक उम्मीद आहे, कुठेतरी आम्हाला वाटतंय की निवडणूक आयोगाकडून हे जे 14 लाख दाखवलेले जे संभाव्य दुबार म्हणून आहेत त्या लोकांना त्याच्यातून काढलं जाईल। 14 लाखांमधून जास्तीत जास्त कोण आहेत तर जास्तीत जास्त मराठी नावं आहेत, जास्तीत जास्त आमच्या कार्यकर्त्यांचे नाव आहेत, राजकीय कार्यकर्त्यांचे नाव आहेत, राजकीय लोकांचे नाव आहेत। उदाहरण म्हणून घेतलं तर आमचे जे आमदार शिंदेजी, सुनील गोविंद शिंदे, हे 7 की 8 वेळा आलेले नाव, 8 वेळा आलेले, त्यांनी मतदान केलंय, त्याचे आमदार आहेत, ते मुंबई महानगरपालिकेतून नगरसेवकांनी निवडून दिलेले आमदार आहेत, पण त्यांचंच नाव मुंबई महानगरपालिकेच्या यादीमध्ये जे आता मतदार यादी आहे 7 वेळा आलेलं आहे। खोलावर गेलं तर प्रत्येक ते जे 7 वेगळे सुनील गोविंद शिंदे आहेत त्यांचे वय, ॲड्रेस वेगळा आहे, फोटो वेगळा आहे, पण नाव कॉमन वाटतंय, म्हणून त्यांनी सांगितलं संभाव्य दुबार। पण या दुबारांचं जसं आता श्रद्धाताई जाधव आहेत, आमच्या महापौर आलेत, मुंबई महानगरपालिकेच्या मुंबईच्या महापौर, त्यांचं नाव 8 वेळा आले। इकडचे धारावीचे जे आमदार आहेत ज्योती गायकवाड त्या देखील संभाव्य दुबारमध्ये आलेले आहेत। अनेक लोक ते संभाव्य दुबारमध्ये आले, अनिल त्यांचं पण नाव संभाव्य दुबारमध्ये आलेले, खासदार आहेत मुंबईचे, बरोबर मराठी नावं असतील, बरोबर विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांची नावं असतील, लोकप्रतिनिधींची नावं असतील, ही संभाव्य दुबारमध्ये टाकलेली आहेत। आणि ह्याच्यातच आम्ही व्यस्त झालेलो आहे, कारण जे कोणी संभाव्य दुबार यादीत येतं, म्हणजे ॲस्ट्रिक्सच्या ते येतं, जर तसं असेल तर तुम्हाला मतदानाच्या दिवशी निवडणूक आयोगाचे परिशिष्ट 2 आणि ते भरल्यानंतरच तुम्ही मतदान करू शकाल। म्हणजेच काय तर ही सगळी नावं एक तर मतदानाला किंवा मतदान ज्या वेगाने व्हायला पाहिजे ते होऊ नये, जे विरोधी याचे असतील किंवा जे मुंबई प्रेमी जे लोक असतील त्यांचं मतदान व्हावं, कदाचित निवडणूक आयोगाची ह्या मागची विचारसरणी असू शकते। पण तुम्ही विचार करा, जर आम्हाला सरासरी प्रत्येक म्युनिसिपल वॉर्डमध्ये 3 ते 4 हजार ऑब्जेक्शन्स भरून घ्यायला एवढे दिवस असतील, पुढचे काही दिवस अजून आम्हाला, पुढचे 2 दिवस म्हणजे आज आणि उद्या अजून 3-4 हजार ऑब्जेक्शन भरण्याचा प्रयत्न असेल आमचा,
ही यंत्रणा कधी लागली आमची? पूर्ण म्हणजे शिवसेना, महिला पुरुष दोन्ही अंगीकृत संघटना, त्याच्यात स्थानिक लोकाधिकार समिती आहे, भारतीय कामगार सेना आहे, ग्राहक संरक्षण कक्ष आहे, युवा सेना आहे, युवती सेना आहे, टॉप टू बॉटम प्रत्येक आजी माझी काम करताय. आम्हाला एवढा कालावधी लागलेला आहे घेण्यासाठी. पण ह्याच विरुद्ध जे खरं निवडणूक आयोगाचं काम आहे, जे BLOचं काम आहे, तुम्ही हा विचार करा. आज तुम्ही मीडिया म्हणून कुठच्याही मतदारसंघात जा आणि विचारा किती याद्या आहेत तुमच्याकडे, किती BLO असायला पाहिजे आणि कोण BLO म्हणून नेमकं येतंय. BLO म्हणून गंमत अशी झाली, महानगरपालिका यंत्रणा निवडणुकीची आहे, BLO म्हणून कोण येत आहे? तर ज्यांना लिहिता येत नाही, वाचता येत नाही, अशी लोक पाठवले जात आहेत BLO म्हणून. आणि हे लोक करतायत की तुम्ही मतदार आहेत की नाही. लिहिता वाचता न येणं हा काही गुन्हा नाही आहे, बिलकुल नाही आहे. परिस्थिती असेल म्हणून तसं ते पुढे तसं राहील असेल. पण एवढ्या महत्त्वाच्या कामासाठी जिथे तुम्ही प्रत्येक मतदार हा खरा आहे की खोटा आहे हे ओळखू पाहतात, तुम्ही लाव झोनमध्ये जे 10+ लोक खरोखर राहतात की वेगळी वेगळी आहेत हे तुम्ही ओळखण्याचा प्रयत्न करताय. तिथे तुम्ही असे लोक पाठवताय ज्यांना यादी वाचता येत नाही, काही लिहिता येत नाही. तर नेमकं ही निवडणूक प्रक्रिया जी चाललेली आहे, मी केंद्रीय निवडणूक आयोगाला पण विचारत आहे, राज्याचे पण निवडणूक आयोगाला विचारत आहे, स्थानिक निवडणूक आयोग जी मुंबई महानगरपालिकेसाठी आता कार्यरत आहे हे नाही विचारत आहे की नेमकं तुम्ही करता काय. पगारासाठी घेता, जे काही पगार येतात ते जनतेच्या पैशामधून येतात. का म्हणून आम्ही तुमच्या सस्पेन्शनची मागणी करू नये, का म्हणून आम्ही कोर्टात जाऊ नये तुमच्या सस्पेन्शनसाठी, का म्हणून तुमच्या विरुद्ध आंदोलन करू नये, का म्हणून तुमच्या घरावर येऊन विचारू नये की तुम्ही आमच्या देशाची वाट का लावतात. एका बाजूला आपण पाहतोय गोंधळ तर सरासरी घातलेलाच आहे, पण दुसऱ्या बाजूला तुम्ही थट्टा उडवताय, सर्कस करून ठेवलेली आहे की ज्यांना लिहिता येत नाही, वाचता येत नाही, यादीत काय लिहिलं आहे हे कळत नाहीये, अशा लोकांना तुम्ही या सगळ्यात पवित्र काम, आपल्या लोकशाहीच्या पवित्र कामासाठी तुम्ही पाठवता. तसंच त्याच्याही पुढे जर तुम्ही जाऊन पाहिलं तर हा घोळ इथे थांबत नाही. पुढचा घोळ असा आहे, आणि हे परत तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेणं गरजेचं आहे. पुढचा घोळ असा आहे की निवडणूक यंत्रणेत साधारणपणे 5,86,000 लोक, युनिक लोकांचे नावं दुबार तिबार 5 वेळा 6 वेळा आलेत म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या 14 लाख वेळा दाखवले संभाव्य दुबार. पण ह्याच्या पलीकडेही जाऊन प्रत्येक शाखेत जेव्हा मी जातोय तेव्हा मला लोकांकडून कळतो एक फीडबॅक, काही काही असे आहेत संभाव्य दुबार जसं मी दाखवलं, जे खरोखर कॉमन नाव म्हणून संभाव्य दुबारमध्ये टाकलंय, पण काही काही दुबार आलेत त्यांच्या नावासमोर स्टारच नाही आहे, त्यांना ओळखलंच नाही आहे. मग ही तुम्ही आळस म्हणून असं केलंय की थट्टा म्हणून असं केलंय की प्लॅनिंगने असं केलं तुम्ही की मुंबई महानगरपालिकेची जी सगळी निवडणूक यंत्रणा त्याची वाट लागावी, बट्ट्याबोळ करून ठेवलेला आहे. तसंच तिसरा जो एक फीडबॅक माझ्याकडे येतो तो म्हणजे लोकसभेच्या वेळी देखील आणि विधानसभेच्या वेळी देखील आम्ही ऑब्जेक्शन घेतलं होतं. अजूनही ते ऑब्जेक्शन तसंच्या तसं आहे. ज्या लोकांची जे मृत मतदार आहेत, जे डेड वोटर्स ज्यांना आपण बोलतो, ते कधीच गेलेत, म्हणजे कोणी 90मध्ये गेलं, कोणी 2000 साली गेलं, कोणी गेल्या 5 वर्षांनी गेलं, त्यांचं डेथ सर्टिफिकेट देऊनही निवडणूक आयोगाने त्याच्यावर कुठेही कारवाई काही केली नाही आहे. आणि विधानसभेत जेव्हा आम्ही आता ॲनालिसिस करत होतो, तो वोट चोरीचा गोल तुमच्यासमोर लवकर आणूच, त्याच्यात पण प्रत्येक कमीत कमी 4 ते 5 डेड वोटर्सनी बूथ वाईज मतदान करून गेलेले आहेत. ही वोट चोरी नाही तर काय आहे? हे मतदार कुठून आले, कोण आहेत? हे जे गेलेले मतदार आहेत, मग त्यांच्या वतीने दुसरं कोण प्रॉक्सी वोटिंग करताय का? मतदान तुम्ही करू कसं दिलं? आणि इथे पण ह्या यादीत पण ऑन एन ॲव्हरेज जर तुम्ही पाहिलं तर प्रत्येक मतदारसंघामध्ये 80 ते 100 मतदार असे आहेत जे कधीच गेलेले आहेत, पण त्यांची नावं अजूनही मतदार यादीत आहेत. ह्यांचं करायचं काय? बरं, आम्ही ह्या निवडणूक आयोगाला सांगितलं सर नाही वो ऊपरवाले करते, ऊपरवाल्यांना सांगितलं नाही सर वो नीचेवाले करते. मधल्यामध्ये तुम्ही काय घोळ घालताय? मग हा जो एक प्रॉब्लेम आहे ना, ह्याचं उत्तर देणार तरी कोण? हा एक मोठा प्रश्न आमच्या समोर आहे. आणि हा देखील आम्ही प्रश्न आज तर पत्र लिहून पाठपुरावा करत आहोत, पण अजून मोठी चळवळ काही उभी करायची झाली तर मला वाटत नाही आम्ही मागे पुढे बघू, कारण हे आमच्या देशाच्या लोकशाहीमध्ये तुम्ही लोकशाहीला मारून टाकण्याचं काम करता. लार्ज हाऊसहोल्डचा विषय आहेच. मुंबईत 26,000 26,500 घरं आहेत जिथे 10पेक्षा जास्ती लोक राहतात. 8,29,000 मतदार अशा घरांमध्ये आहेत ज्यांचे एकमेकांशी काही म्हणजे काही काही घरं जेन्युइन आहेत. आम्ही हे पण डोर टू डोर जाऊन शोधतोय, कारण डोर टू डोर जाऊन सापडलं कोणी दुसरं तर त्यांना कसं बाहेर काढायचं आम्ही वेगळ्या ह्यानी बघतोय. पण ह्या 8,29,000 मध्ये किती बोगस मतदार आहेत, कुठून आलेले आहेत, कसे आलेले आहेत,
ह्याच्यावर निवडणूक आयोगाचं लक्ष आहे का? हे तुम्ही BLO पाठवता ज्यांना काही लिहिता वाचता येत नाही, ते बिचारे जाऊन काय बघणार आहेत, काय तुम्हाला फीडबॅक देणार आहेत? आणि हा सगळा विषय जर तुम्हाला धक्कादायक वाटत असेल तर इथे हा विषय थांबत नाही. ह्याच्या पुढे जाऊन हा गुन्हा म्हणाल तुम्ही किंवा अजून काही म्हणाल, पण ह्याच्याही पुढे जाऊन सगळ्यात मोठी धक्कादायक गोष्ट जी आमच्या डोळ्यासमोर आलेली आहे, कारण आम्ही यादीचं पूर्णपणे वाचन करत आहोत, प्रत्येक शाखेत वाचन करत आहोत. आमचे परम यादव आणि हे दोघंही माझ्यासोबत बसलेले आहेत. हे मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये सेनेट सदस्य आहेत. ह्या दोघांनीही जो अभ्यास केलेला आहे आणि बाकीच्या यंत्रणेने जो अभ्यास केलेला आहे, शाखेतून आता फीडबॅक येतोय. तुम्हाला आठवत असेल ही यादी जी मुंबई महानगरपालिकेसाठी लागू असेल, मास्टर लिस्ट जी होती, निवडणूक आयोगाने काय सांगितलं होतं की 1 जुलै 2025 एक सुद्धा नवीन मतदार येऊ शकतो. बरोबर आहे? काय तारीख सांगितली होती? 1 जुलै 2025. आमच्याकडे आत्ता एक नजर टाकल्यानंतर, प्राथमिक नजर टाकल्यानंतर जवळपास 32 ते 33 हजार मतदार असे आलेले आहेत जे 1 जुलै 2025 नंतर ह्या यादीमध्ये आलेले आहेत. म्हणजे संभाव्य मतदारांचा गोंधळ. तुम्हाला संभाव्य मतदार जे आहेत, तुम्ही 14 लाख सांगताय, त्याच्याहूनही अधिक आहेत जे तुम्ही ओळख, वेगळी लोक आहेत. डेड वोटर्स आता पत्ता नाही पण मतदानाला येत आहेत. जे लार्ज हाऊस होल्ड आहेत त्याचा तुम्हाला माहिती नाही. BLO असायला पाहिजेत ते नाही आहेत. मग निवडणूक नेमकी चालवते कशी हा प्रश्न विचारत असताना हा जरा जो गोंधळ आहे तो थोडं एक्सप्लेन करू.